नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा 25वा श्लोक. शनै शनैरुपरमेद बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. या श्लोकाचा अन्वय असा होईल: धृती गृहीतया बुद्ध्या शनै शनै उपरमेत मनः आत्मसंस्थं कृत्वा किंचिदपि न चिंतयेत. म्हणजे सात्विक धैर्यानं युक्त असलेल्या निश्चयात्मक बुद्धीनं मनाला हळूहळू विषयांपासून परावृत्त करावं आणि मग मनाला आत्मस्वरूपी स्थिर करून अन्य कशाचंही चिंतन करू नये. संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात: बुद्धी धैर्या होय वसवटा, तरी मनाते अनुभवाची या वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. म्हणजे बुद्धीला जर धैर्याचा आधार मिळाला तर ती मनाला अनुभवाच्या मार्गानं हळूहळू चालवून अखेर परमात्म मंदिरात आणून बसवेल. अरे अर्जुना, संकल्पाचा त्याग करून परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होऊ शकते हे तू ध्यानात घे. या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की संकल्पापासून उत्पन्न झालेल्या सर्व इच्छांचा सर्वतोपरी त्याग करून तसंच मनानं इंद्रियांचा सर्व बाजूंनी निग्रह करावा. असा मनाचा निग्रह करणं हे सोपं काम नाही आहे. वर्षानुवर्ष इंद्रिय आणि त्यांचे विषय हे मनाला त्यांच्याकडे ओढत असतात. असं असताना सर्व इच्छांचा सर्वतोपरी त्याग अचानक ठरवून एकदम करणं कधीच शक्य नाही. त्यासाठी मनाला या विषयांपासून हळूहळू परावृत्त करावं लागतं. असं बघा, एखादी वाईट सवय लागलेली असेल तर ती एकदम सोडणं शक्य होत नाही. त्यासाठी जबरदस्त प्रयत्न करावे लागतात. असे प्रयत्न करण्यासाठी आधी बुद्धीला पटावं लागतं की हे जे मनाला त्या गोष्टीचं आकर्षण आहे ते चांगलं नाही आहे. नुसतं बुद्धीला पटून चालत नाही. सर्व पणाला लावून मग बुद्धीचा आपल्या मनावर हळूहळू विजय मिळवावा लागतो, लगाम घालावा लागतो. त्यासाठी ती बुद्धी निश्चयात्मक असावी लागते आणि त्यासाठी धैर्य लागतं. धैर्यानं बुद्धीचा निश्चय कायम ठेवावा लागतो. लहान मूल अचानक एके दिवशी पळायला लागत नाही. कित्येक दिवस ते आधी नीट बसायला शिकतं, तसा प्रयत्न करत राहतं. त्यानंतर मग रांगायला लागतं, मग हळूहळू उभं राहायला शिकतं, मग एक एक पाऊल टाकत तोल सांभाळायला शिकतं, मग चालायला लागतं आणि त्यानंतर मग पळायला सुरू करतं. पण त्यानंतर मात्र त्याला आवरणं कठीण व्हायला लागतं. वेगवेगळ्या युक्त्या शोधून त्याला एका जागी बसवून ठेवताना आपली दमछाक होते. मनाचं तसंच आहे. ते सैरभैर पळत असतं, प्रत्येक गोष्टीच्या मागं लागत असतं. ती त्याला हवीच असते. आता अशा त्या चंचल मनाला स्थिर करण्याचं काम बुद्धीला करावं लागतं. एकदा का ते मन स्थिर व्हायला लागलं की मग त्याला आत्मस्वरूपावर केंद्रित करणं आवश्यक आहे. त्यासाठी इतर कशाचाही विचार करणं, चिंतन करणं
सोडता आलं पाहिजे. मित्रांनो, हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया. शनै शनैरुपरमेद बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडे प्रार्थना. हां, तुमच्याकडे एक छोटीशी विनंती मात्र करतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा. अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा. आणखी एक, भगवद्गीतेच्या आतापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.